राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोठ्याचा पुढे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दनं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षितम् एकं नित्यमिव नश्चनं सर्वहि साक्षीभूतं भावार्जितं श्रीगुणार्हितं श्रीसद्गुरुतं नमामि पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नाथ महाराज की जय साधु बाबा महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय मातो श्री माई महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कुलस्वामी माते की जय सद्गुरु वसन विश्वासे मानी सर्वत्र परमात्मा ऐसे तेची निज बुद्धी निश्चय वचे निज मानसे विवंशी अध्याय 3 श्लोक 25 आणि ओवी 77. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवसनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी शांती पैठणचे रहिवासी असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या एकादश स्कंदावरील भागवत ग्रंथातली ओवी आपण आज निरूपणाकरिता निवडलेली आहे. वास्तविक पाहता मी काही मोठा प्रवेशनकार नाही. जे आहे ते सद्गुरूंच्या कृपा प्रसाद श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी.
तर आज या प्राप्तस्थळी जाबरे परिवाराच्या श्री कुलस्वामिनी वर्धापन दिनानिमित्त माझ्यासारख्या पामराकडे आजची प्रवचन रूपी सेवा आलेली आहे. ज्या परंपरेत माझा जन्म झाला ती ब्रह्म संप्रदाय परंपरा. त्या परंपरेचे अग्रगण्य असणारे ब्रह्म संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ब्रह्म संप्रदायाचे मूळ प्रवर्तक, अखंड ओंकार तनु गर्जत, ब्रह्मविद्येचे प्रकाशक, भागवत परिपाक जगादे तसे, चादू आत्मज्ञानाची खान, चालते बोलते परब्रह्म जान, ब्रह्म संप्रदायाचे मूळ प्रवर्तक चादूबाबा महायोगी. त्या चादूबाबांच्या परंपरेतून ज्यांच्या पोटी पारमार्थिक दृष्ट्या ज्यांच्या पोटी जन्म मिळाला ते परमपूज्य श्री सद्गुरू आबा. देवारातला देव मी पाहिला, आबांचा अनुग्रह लाभला, ज्ञानाच्या सूर्यप्रकाशाला कृपाशीर्वाद दिला आबा महाराजांनी. त्या आबा महाराजांच्या शिकवणीनुसार आजची ही प्रवचन रूपी सेवा. खरं तर सद्गुरु वचन विश्वाचे, मानी सर्वत्र परमात्मा आईचे, तेची निज बुद्धी निश्चय वशे, निज मानसे विवंशी. याचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की जो सद्गुरु वचनावर विश्वास ठेवून सर्वत्र परमात्मा भरलेला आहे असे मानून जो निजबुद्धीचा निश्चय करतो त्याची जीवन मुक्ती होते. नरदेहाला आल्याच्या नंतर 84 लक्ष योनी प्रति जे कोटी कोटी फेरे होती, ते नरदेहाची प्राप्ती अवशटी लाहटी निज भाग्या. जे निज भाग्याने आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची जर जीवनाची मुक्तता करायची असेल तर ते संतांशिवाय आणि सद्गुरूंशिवाय ते होणार नाही. सद्गुरुविन ब्रह्मज्ञान सर्वतान होईन हे जान, हे उपनिषदार्थ प्रमाण परमनिर्वाण बोलियेले. या सद्गुरू शिवाय आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. त्याचे जर उदाहरण द्यायचं झालं, आणि सद्गुरू सेवा खूप महत्वाची आहे. जोपर्यंत सद्गुरू सेवेत संत संगतीची प्राप्ती होत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनाची सार्थक होत नाही. बर ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, चादूबाबा आणि आबा शोधले तर या जगताच्या पाठीवर आपले उद्धार करणारे कोणी नाही महाराज, कोणी नाही. सद्गुरूंचं कार्य हे अलौकिक आहे, अपूर्वता आहे आणि अद्वितीयता आहे. आता मी हे जे सांगणार आहे ते फक्त संत संगतीबद्दल, कारण आपल्याला संतांची संगत खूप महत्वाची आहे जीवनामध्ये. जोपर्यंत संत संगती आपल्याला लाभत नाही ना तोपर्यंत मी कोण आहे याची ओळख आपल्याला होत नाही. भागवतामध्ये एक फार सुंदर ओवी आली आहे, गुरु ज्यावरी अनुग्रह करी त्याची मी भगवंत उद्धरी, दुनिया श्री बैसरी. गुरूंशिवाय अनुग्रह प्राप्त होत नाही आपल्याला. बरं, हे गुरु येतात कशासाठी, हे सद्गुरु महात्मे येतात कशासाठी, तर तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण व्हावं याकरिता येतात. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. बरं, सद्गुरु आबा अवताराला आले ते काय 4 हात घेऊन अवताराला आले होते का? ते तुमच्या आमच्यासारखेच होते ना. ते तुमच्या आमच्यासारखे होते, तुमच्या आमच्यासारखे बोलले. बरं,
ज्ञानोबारायांची पातळी, आबांची पातळी किती मोठी आहे, ते काय सामान्य होते का? आबा सामान्य नव्हतेच. ते दिसताना बघता आपल्या माणसासारखे दिसतात, पण ते सामान्य नव्हते आणि ते माणूस नव्हते. गुरु परब्रह्म देवांचाही देव अनव मानू नाही. बघ ज्ञानेश्वरीमध्ये पण एक ओवी आली, समुद्र नदी पैगा पाषाणमय लिंगा संत जगी जगा माणसासारखे. ते माणसासारखे नव्हते, ते तुमच्या आमच्या पातळीवर उतरतात. ते काय त्यांची पातळी सुटली म्हणून ते आपल्या पातळीवर आले का? नाही. आपल्याला त्यांच्या पातळीवर जायचे म्हणून ते आपल्या पातळीवर येतात, बोलतात, शिव्या देऊन बोलतात. पण ते कशाकरिता? जीवनाची कृतार्थता करून घेण्याकरिता. ज्ञानोबारायांचं कार्य अलौकिक आहे. याचं कारण ज्ञानोबारायांकडे खूप मोठा चमत्कार आहे. ज्ञानोबारा ही अशी गोष्ट आहे ना महाराज, ज्ञानोबारायांचे चरित्र जरी आपण वाचलं ना, डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्या डोळ्यातून पाणी येत नाही तो माणूसच नाही. बघा ज्ञानोबारा यांचे जर आपण बघितलं, त्यांनी भागवतावर टीका केलेली आहे. त्यांच्यासारखी टीका कोणी करत नाही. टीका ज्ञानेश्वरी भागवतावर टीका करणारे अनेक जण आहेत. कुठल्या कुठल्या भाषेत टीका झाली, संस्कृत मध्ये झाली, तमिळ मध्ये झाली, पण ज्ञानोबारायांसारखी टीका नाही. ज्ञानोबाराय देवाचे मनोगत बोलतात. हृदयीचे सखोल आळे वंकुरला वेग उगवला, कोंब निघाला तरतरीत. ज्ञानोबारा यांचं ब्रह्मज्ञान तेवढं होतं, आबांचं सुद्धा ब्रह्मज्ञान तेवढं होतं. मी आबांविषयी जास्त बोलतो आता. आबा तुमच्या आमच्या पातळीवर अवताराला आले, रायवाडीत अवताराला आले, डायरीत अवताराला आले, आडरे गावात अवताराला आले, तुमच्या घरात अवताराला आले. कशाकरिता अवताराला आले? तर तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार व्हावा, तुमच्या आमच्या जीवाचं कृतार्थ धन्यता व्हावी, याकरिता ते अवताराला येतात. बद कुठून आले? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, बोलिले जे जीवचीचा असं भाव वर्तावया. वैकुंठातून आलोय आम्ही. आबा हे सामान्य नव्हते. आबांकडे जर आपण अलौकिक कार्य जर बघितलं ना, तर आपल्याला वाटेल. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त. आबांनी ही संस्था उभी केली आहे, ते तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण होण्याकरिता, तुमच्या आमच्या डोक्यावर छत्र असावं म्हणून ही संस्था आबांनी उभी केली. पण उभी करताना काय केलं हो आबांनी? अहो समचा सुद्धा भाड्याने ठेवला नाही आबांनी. आज तर भांडीच मला म्हणते. आज आबांचं नाव आहे म्हणून आज आम्ही तिथं, नाही तर आपण ह्या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून ह्या योनीत फिरतोय. उदाहरण देऊन जर बोलायचं झालं तर आता आपल्या कार्यक्रमामध्ये भांडी येते. आता काही भांड्यांवर नाव असतं, काही भांड्यांवर नाव असतं. आता ज्या भांड्यांवर नाव नसेल तर ती भांडी काय करते? फिरते.
मग ही पंचधातूपासून बनलेली भांडी, त्याचा हा देह सुद्धा पंचमहाभूतांचा आहे. पंचमहाभूतांचा हा देह आहे. मग या देहाला जर भगवंताचं नाव नसेल तर भगवंत काय करतो, निघा तुम्ही पुढच्या प्रवासाला. ज्या दिवशी भगवंताचं नाव आणि आबांचं नाव ज्या दिवशी या देहाला लागेल ना, त्या दिवशी आपण भगवंताच्या चरणाजवळ स्थिर राहू, अन्यथा नाही राहू शकत. बर, सद्गुरूंची भक्ती आपण करतोय, पण जे नसताना भक्ती करणं खूप सोपं आहे, पण ते असताना त्यांचा आदर्श म्हणून भक्ती करणं खूप अवघड आहे, खूप अवघड. कुणालाही जमली नाही ते सामान्यांना कसे जमणार. आबा गेल्यानंतर आपल्याला कळालं आबांची किंमत काय होती आणि आबा काय होते. सद्गुरूंच्या चरणाजवळ बसल्यानंतर कळते सद्गुरू महात्म्यांची स्थिती काय असते. आबांवर किती संकट आली आणि ती संकट काही सामान्य नव्हती, कारण त्या संकटांचा सुद्धा अधिकारच तेवढा होता. आणि हे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. सद्गुरू भेटण्यासाठी सुद्धा तळमळ असावी लागते, जन्मजन्मांची तळमळ. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा केली. संत भेट दुर्मिळ आहे महाराज. बरं, आज बहुतेक जणांना प्रश्न पडतो की गुरु कसा असावा, गुरु कुणाला करावा. गुरु न कळणं हेच आपलं खरं पाप आहे. गुरु न कळणं हेच आपलं खरं पाप आहे, ह्याच्यापेक्षा मोठं पाप काहीच नाही. आणि कलियुगात तर संतांशिवाय आणि सद्गुरूंशिवाय आपले जीवन कृतार्थ होणार नाही. मग सद्गुरू कोणाला म्हणावा, ज्याला गुरु कळाला तोच खरा गुरुपुत्र. बघ, गुरु कसा ओळखावा, जे का गांजले त्याची मनोजी आपुली, तोची साधू ओळखावा, देव तेथेशी जाणावा. तो साधू ओळखणं गरजेचं आहे. अहो, या जगामध्ये संत सद्गुरू बरेच आहेत, पण ते ओळखणं खूप कठीण आहे. ओळखलं पाहिजे तरच आणि तरच या जीवनाची मुक्तता आहे, अन्यथा मुक्तता नाही. बर, आपण अभ्यास करतो सद्गुरूंच्या संगतीत जाऊन, पण त्याचा अभ्यास आपल्याला जमतोय का. मग सद्गुरू काय करतात, आता एक उदाहरण देतो. अर्जुनाचं महाभारतातलं एक उदाहरण आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सगळं सांगतोय. अर्जुना, हा अभ्यास खूप मोठा आहे, तप असणारा अभ्यास. फक्त सद्गुरूंनी आमच्या संस्थेमध्ये एटिकेटीचा नियम लावूनच ठेवलेला आहे. नापास व्हायचं, परत परीक्षेला बसायचं, नापास व्हायचं, परत परीक्षेला बसायचं. हे सद्गुरू महात्मे कशा असतात ते आपण ओळखलं पाहिजे. सद्गुरूंशिवाय आणि आपल्याला तेवढी बुद्धी पाहिजे. सद्गुरू साथ देतात, पण तेवढी बुद्धी चालण्यासाठी 2 पावले सुद्धा पुढे पाहिजे ना आपली. आणि दोन्ही बाजूने प्रयत्न असावे लागतात.
सद्गुरूंची सुद्धा चित्ताची तळमळ असली पाहिजे आणि चित्ताची सुद्धा सद्गुरूंविषयी तळमळ असली पाहिजे. ही तळमळ जोपर्यंत जमत नाही ना तोपर्यंत काही नाही. आज इथे जाबरे परिवारामध्ये आपण कार्यक्रम करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन ठेवतो, पण त्याचा उद्देश काय आहे की संत सद्गुरू ची भक्ती कशी मुरलेली होती ते अनुभवायची आहे. हे जमू शकलं तरच खरा परमार्थ आहे, नाहीतर परमार्थ नाही. परमार्थ म्हणावा कुणाला आणि पारमार्थिक म्हणावं कुणाला. मला झालेलं निजज्ञान, मला झालेलं ज्ञान ते माझ्या पुरतं मर्यादित राहील असा तो परमार्थ नाही. मला मिळालेलं नाम इतरांकडून मला वदवून घेता यावा, मला मिळालेलं परमार्थ इतरांनाही करता यावा आणि मला मिळालेलं ज्ञान इतरांनाही सांगता यावं, याला म्हणतात परमार्थ. आणि सद्गुरू सेवा खूप महत्वाची आहे. पांडव काळामध्ये राजस्वी यज्ञ लागलं होतं. त्या राजस्वी यज्ञामध्ये लाखो साधू संत, भारतातून लाखो साधू संत त्या ठिकाणी जेवायला यायचे आणि श्रीकृष्ण प्रत्येकाला काम सांगायचे. आणि श्रीकृष्णाने पहिलेच हात वर करून सांगितलं की मी पत्रावळ्या उचलण्याचं काम करेन, बाकी तुमचं तुम्ही बघा. आणि आता इकडं वैकुंठामध्ये लक्ष्मी एकटीच बसलेली आहे. मग ते लक्ष्मी शोधायला लागते, हे आमचे धनी गेले कुठं. मग कुणीतरी त्यांना सांगितलं की पांडवांच्या ह्याच्यात यज्ञ लागले, ते तिकडं काम करतायत. मग ते तिकडं जातात आणि तिकडं गेल्यानंतर मग ते सगळं पाहतायत. मग ते भगवंताला जाऊन भेटतात आणि भगवंताला सांगतात की काय हो तुम्ही इथं येऊन सेवा करताय. म्हटलं तुमचं घरातलं जेवणाचं ताटही पुढे सरकवत नाही आणि तुम्ही इथल्या पात्रावळ्या उचलताय. भगवंत म्हणाला संतांच्या दरबारात चहापाना चालत नाही, तर चहापाना घरी ठेवायचा. संतांच्या दरबारात चहापाना नाही चालत. ही सद्गुरू सेवा असते. आणि जर आपण ज्ञानोबा यांकडे जर बघितलं, ज्ञानोबा यांचं ऐश्वर्य खूप मोठं आहे. कैवल्याचा पुतळा, प्रगट चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. प्रकटाला भूतळा हे लौकिक आहे, पण कैवल्याचा पुतळा हे अलौकिक आहे. ते चक्रवर्ती साम्राज्याचे महंत आहेत ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा यांसारखं जे ऐश्वर्य आहे ना ते कुणाकडेच नाहीये. बर, भिंत चालवणं सोपं आहे, रेडा बोलविणं सोपं आहे, प्रेतातून माणसं उठवणं सोपं आहे. नाथ भागवतातलं नाथांच्या चरित्रामध्ये जर बघितलं तर गाढवाला पाणी पाजणं सोपं आहे, पण चक्कल मानव जातीची माफी मागून बोलतो माणसाचा उद्धार होणं अवघड आहे. भिंतीचा उद्धाराकरिता ज्ञानोबा यांनी फक्त 2च अक्षर वापरली. चल चल म्हटलं की भिंत चालली, रेडा बोल म्हटलं की रेडा बोलला. आणि सच्चिदानंद बाबांना उठवले, उठ म्हटलं की सच्चिदानंद बाबा उठून बसले.
केवढी केवढी उदार कार्य त्यांचं. आणि नाथांचं जर बघितलं, नाथांचं तर एकाच अक्षरावरून पी म्हटलं की गाढवाने पाणी पिलं. पण ज्ञानोबा यांना आणि नाथ महाराजांना तुमच्या आमच्या उद्धार करण्याकरिता ज्ञानोबा यांना 8,000 आणि नाथ बाबांना 18,000 ओव्या घसाव्या लागल्या. हे मानव समाजाचं दुर्दैव आहे, मानव जातीचं दुर्दैव आहे. बर, आपण जी कर्म करतोय, मला ती भाषा कळते का बघा आपल्याला. वाईट कर्म करण्यासाठी अपेक्षा नसते, पण चांगलं कर्म करण्यासाठी आपण अपेक्षा ठेवतो. ज्या वेळेस आपण एखाद्याचं काहीतरी करतो, वेडं वाकडं करतो, तेव्हा अपेक्षा नसते, अपेक्षा असते. अपेक्षा म्हणजे कुठली अपेक्षा, हे केल्यावर काय होतं हे कळत नाही. केले कर्म तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. त्याची हा तुम्ही जे कर्म कराल तेच त्याची. तुम्ही एक कर्म केले तर वेगळं फळ येईल, नाही नाही नाही, तेच तेच भोगावं लागणार आहे. भोगल्याशिवाय काही नाही. आबांचं अलौकिक कार्य याकरिता त्यांना साधूबाबांचा सगळ्यात मोठा सहवास लाभलेला आहे. साधूबाबा हे सोपान काकांचे अवतारी सिद्ध पुरुष आहे का कुठे साधूबाबांसारखे महात्मे. अहो कुत्र त्यांच्या चरणाजवळ यायचं. भिवडीला असले ना, कुठं क्रिकेटवाडी खडक असलेले निघाले, 2 मिनिटांच्या अंतरावर सखाराम दिघे म्हणून, बरोबर ना, सखाराम दिघे म्हणून यांचे कुत्रा असायचे. कुत्र पायातली जोडवे काढले ना, कुत्र त्यांच्या चरणाजवळ यायचं. किती मिनिटांची संगत लागली, 2 मिनिटांची संगत आहे. वाल्य कोळीला सुद्धा 2 मिनिटांची संत संगत लागली. बरं, हे सांगितलं मी रामायणातलं साधूबाबांचं. जर ब्रह्म संप्रदायामध्ये जर आपण बघितलं परमपूज्य आबांच्या, तर आपल्या आडरे गावचे पहिले कीर्तनकार हरिभक्त परायण बारकू महाराज गजमल 2 मिनिटांची आबांची संगत लाभली आणि कीर्तनकार झाले महाराज. आणि तीच कीर्तनाची परंपरा आज हरिभक्त परायण महादेव महाराज जाबरे पुढे नेत आहे. एवढा मोठा चमत्कार आहे हा. बारकू महाराज गजमल असे गाडीवर बसले तरी समोर आबा शेजारी आबा हे सुद्धा त्यांना कळालं नाही. सद्गुरू महात्मे किती उदारक असतात. बरं, तुम्हाला एक ज्ञानेश्वरांच्या चरित्रातला एक जीवनातला प्रसंग सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली. आता ते मांडे करायचे म्हटले तर त्याचं खापर लागतं. ते खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेले, पण ते त्यांनी काय केलं, विश्वपंत विसोबा पंत खेचर हे नंतर नाव झालेलं. विसोबा शास्त्री. तर त्यांनी कुंभारांना दम दिला की कुणालाही
ते द्यायचं नाही खापर, त्यांना द्यायचंच नाही खापर. मग ती मुक्ताई रडत रडत घरी आली आणि ज्ञानदादाने सांगत होती, ज्ञानदादा मला खापर भेटलं नाही, कसं करू मांडे. ज्ञानदादा म्हटलं एवढंच ना, मग एक काम कर, तू मांडे घ्यायला लाग, बघू आपण पुढे. ती मांडे तयार करते आणि ज्ञानदादाला सांगते कशावर मांडे करू, खापर नाहीये. ज्ञानदादा म्हटले माझ्या पाठीवर मांडे ठाक. ज्ञानेश्वर महाराजांचं अंग एवढं तापलं ना, डोळे सुद्धा अक्षरशः लाल झाले होते त्यांचे. आणि काय ते ज्ञानोबा यांची काय अलौकिक चमत्कार आहे महाराज, ह्याच्या आधी कधी घडलं नाही आणि ह्याच्यानंतर कधी घडणार नाही. एवढं अलौकिक कार्य आहे. आणि हे विसोबा शास्त्रींनी बघितलं आणि तेव्हाच त्यांना दुर्बुद्धी सुचली. ही भावंड काही साधी सुधी नाही आहेत भावंड. त्यांना शरण गेले. अहो निंदा कुणाची करावी, संतांची निंदा करावी. आणि संतांची निंदा करण्याची तेवढा तुमचा अधिकारही असावा लागतो. बरं, निंदा करताना विशेष असावं त्यामध्ये. संत निंदा ज्यांची घरी घरन हे यमपुरी. यमपुरी बघा, संत निंदा ज्याचे घरी हा ते घरन हे यमपुरी. यमपुरी. संतांची निंदा करणं ही काही साधं सोपं काम नाहीये. बर, आपण रावणाची निंदा करतो. रावणाची निंदा का केली जाते? त्यांनी सीता पळवली म्हणून. ती निंदा विशेष आहे. ज्या वेळेस आपण रस्त्याने चालत जातो, आता दोन मूर्त पडलेले असतात, एक रामाची आणि एक रावणाची. कुठली उचलाल? रामाची. मी पण रामाची सुचले. बघा, त्याच्या पुढे गेलात, दोन मूर्त पडलेल्या दिसल्या, रामाच्या रावणाच्या. पण रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची. कुठली मूर्ती उचलाल? रावणाची उचलली असती तर लोभ तयार झाला असता. हा लोभ कुठे तयार होतो महाराज? जेव्हा देहाच्या आणि अहंकाराच्या लग्न लागतं ना, तेव्हा तिथे लोभ तयार होते, इच्छा तयार होते. हे जग बनवतानाच असं बनवले भगवंताने. लोभ असावा, पण तो विशेष असावा. बरं, आता तुम्ही रामाची मूर्ती उचलली असती, दोष द्यायचा नाहीये. रावणाची जरी उचलली असती सोन्याची तरी चाललं असतं. का चाललं असतं? आता प्रपंच चालवायचं म्हटल्यावर पैसा लागतोच. पण त्यांनी रावणाची मूर्ती उचलली सोन्याची, ठीक आहे. पण ज्याच्याकडे 10 किलो सोनं आहे ना, तरी तो रावणाची मूर्ती उचलतोय, त्याला दोष द्यायचा आहे. आपल्याकडे जे आहे
त्याचा योग्य वापर होत नाही आणि जे नाहीये जे नकोय ते आपण करत बसले. जगाच्या पाठीवर असं नाही चालत महाराज. जग हे अशी गोष्ट आहे, आपुलिया आपण करा सोडवण बंधन. या संसार बंधनातून जर सुटायचं आणि संसार करावा आणि संसार करून परमार्थ करावा तो फक्त आबामाईंनी. त्यांच्याशिवाय परमार्थ आणि संसार नाही ना नाही. बघ माईंचा अधिकार एवढा आहे आबांवरचा. माईंशिवाय परमार्थ होणे नाही आणि माईंसारखं व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर नाहीच नाही. अहो ही ब्रह्मसंप्रदाय संस्था उभी करताना आबांना कष्ट लागलेत, पण ते करत असताना आपली लेकरं सांभाळणं हे फक्त माईंनाच जमू शकलं, बाकी नाही कोणाला जमू शकलं. माणसं जोडून ठेवली ती माईंनीच ठेवलेली. कारण माई, मी माईंकडे बघतो ती त्या माया म्हणून बघत नाही, ती आदी माया आहे, आदी शक्ती आहे. माईंसारखं जीवन नाहीच नाही. अहो एक साधक आला 2 वाजता आश्रमात, माई जागा झाल्या. हे महात्मेच आहेत ना माई, त्या जागच असतात, ते कुठं झोपलेले असतात. ते आपल्याला वाटतं झोपलेले आहेत, पण ते आतून जागे असतात. आबा सुद्धा आतून जागेच आहेत. ते दिसतात आपल्याला माणसासारखे, पण ते माणूस नाही. ते माणसासारखे नाहीच आहेत महाराज. माईंनी काय करावं त्या साधकाचे, घरी पाठवलं का त्यांना परत. 2 वाजता स्वयंपाक केला माईंनी त्या साधकांसाठी, एकट्या साधकांसाठी 2 वाजता स्वयंपाक केला. असं कोण करणार आहे महाराज? कोणच नाही. कोणच नाही. आणि आबांसारखं जीवन आजपर्यंत कोणी जगलं नाही महाराज. मला सांगा असं कुठं उदाहरण आहे का जगाच्या पाठीवर या आबांनी आपल्या संस्थेसाठी एवढं सगळं केलं, असं उदाहरण कुठे आहे का जगाच्या पाठीवर? संस्थेमध्ये सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे आबांनी. अहो भांड्यांचा सुद्धा उद्धार करावा आबांनी. आज त्या भांड्या एकाच जागेवर स्थिर आहेत. तुम्हाला दिलं भांड्यांचं उदाहरण मागायची. ती भांडी म्हणते ते नाव शोषलंय, ती संकट शोषली म्हणून स्थिर आहे. आपल्या सांगते काय, आपल्याला संकट शोषवत नाही, आपण त्यापासून लांब पळतो. नाही महाराज, असं चालत नाही जगाच्या पाठीवर. कर्म केली आहे ना, भोगावंच लागतं. सद्गुरु आबा अवताराला येतात ते तुमच्या आमच्या जीवाचं कल्याण व्हावं याकरिता.
मला सांगा, आजपर्यंत देह घेऊन वैकुंठाला गेले असं उदाहरण दाखवा. ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद वतविला, आहे उदाहरण त्याच्या पाठीवर होतं? पूर्वी तरी होतं का? आत्ता तरी आहे का? रेडा बोलला. आज बरेच रेडे बोलतात, घराघरात बोलतात. पण ज्ञानोबारायांनी जसा रेडा वेदवून घेतला, तर रेडा वेद बोलला का आजपर्यंत? भिंत चालली जगाच्या पाठीवर असं उदाहरण आहे का? नाही. मग वारी मान्य, प्रवचन कीर्तन मान्य, सप्ताह मान्य, पण याला अजून एवढ्याने ब्रह्मप्राप्ती होणार नाही महाराज. त्याला संत संगतीची जोड द्यावी लागते. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा त्रिपती येणे पंथी. येण्याची पंथे चालवणी जाता, न पडे गुंता कोठे काही. बघा, या सकल ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करण्याचे सामर्थ्य फक्त आबांकडेच होत. एकदा संत संगती लाभली ना, तत्वमसी विद्या पडता कानी, तत्क्षणी तो जागा झाला. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची अंग झाले तुका म्हणे. ज्याला छंद नाही ना आबांच्या नामाचा, तो देह काय कामाचा? तो देह काहीच कामाचा नाही. ब्रह्मप्राप्ती सगळीकडे करून घेता येतील, पण सकल ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करण्याचे सामर्थ्य फक्त ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ बाबा, साधू बाबा आणि परमपूज्य आबा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझे नाथ महाराज वर्णन करतात. हे संत साधे सुधे नाहीये. संत संगतीची खूप अति आवश्यकता आहे आत्ताच्या या जगामध्ये. संतांसारखं जीवन नाही नाही नाही. बर, सद्गुरू काय करतात? त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याचा सिद्धांत तुमच्या लक्षात येईल. मागच्या आठवड्यात आम्ही फिरायला गेलो होतो. दाजी होते, सुप्रियाताई होती, नेहा होती, दादू होता आणि मी होतो. 2 गाड्या. ताई आणि स्नेहा त्या गाडीवर आणि दादू आणि मी माझी गाडी आणली होती मी. आता माझ्या गाडीत पेट्रोल नव्हतं, तर पेट्रोल दाजीने भरलं होतं आणि आम्ही एके ठिकाणी जायला निघालो. बघ, जाताना अशी गोष्ट झाली, मी त्यांच्या मागून येत होतो. ताई आणि स्नेहा आमच्याकडे बघतात की बरोबर येतात की नाही ते. आम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचलो. उदाहरण संपलं. आता सिद्धांत सांगतो. गाडी म्हणजे नरदेह. सद्गुरूंनी नामरूपी पेट्रोल या नरदेह रूपी गाडीमध्ये भरलं
जोपर्यंत ते नाम या नरदेहामध्ये जात नाही ना सद्गुरूंच्या मुखातून, आणि नाम हे सद्गुरूंच्या गर्भीतून फिरलेलं आहे, ते कानावर पडलंच पाहिजे. आणि जसं आपण गुरूंच्या पाठीमागे जातो ना, गुरु सुद्धा आपल्या पाठीमागे बघत असतात की आपले शिष्य बरोबर येतात की नाही. मग आपण त्या मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. बघ, त्यांची इंद्रिय काय कोंडलेली नव्हती, इंद्रिय त्यांच्या ताब्यात होती. इंद्रिय न कोंडी, भोगीत न सोडी, अभिमान न संदेह स्वजातीचा. मला नाथ महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. ब्राह्मण त्यांच्या घरी ब्राह्मणांना पैसे पाहिजे होते. एक ब्राह्मण होता, त्याला पैशाची गरज होती. आता तो जे विरोध करणारे, निंदा करणारे नाथ महाराजांची, तिथले जे पैठणचे शास्त्री होते, त्यांनी सांगितलं तू असं काहीतरी कर की नाथ महाराज तुझ्या रागवले पाहिजे, मी तुला पैसे देईन. आता हे नाथ महाराजांना माहिती नव्हतं का? नाथ महाराज हे कोण आहे? भानुदास कुळी महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार आहेत ते, ज्ञानोबा आहे, सॉरी नाथ महाराज. तो ब्राह्मण त्या घरात गेला आणि नाथ महाराज पूजेला बसले होते. त्या नाथ महाराजांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद होती ना, गंध उघडायला घेतला ना नाथबाबांनी, देव असे पुढे पुढे सरकत होते. एवढी नाथ महाराजांची भक्ती होती. ते पूजा करत असताना तो ब्राह्मण पायातले जोडे घालून देवघरात गेला होता. आणि देवघरात गेल्यानंतर आता त्या ब्राह्मणांना वाटलं नाथ महाराज रागवतील, पण नाही रागवले. अगं बघितलं का कोण आलंय? गिरिजाबाईंना सांगत होते, हरी आलाय, हरी. मुलगा प्रमाणे मानले त्यांना. किती नाथ महाराजांचं प्रेम होतं, खूप मोठं प्रेम नाथ महाराजांचं होतं. बघ, एवढं सगळं झाल्यानंतर ते नाथ महाराजांनी गिरिजाबाई आंघोळ घातलं, स्नान घातलं, नवीन वस्त्र दिली, चांदीच्या ताटात त्यांना जेवायला दिलं त्या ब्राह्मणांना. त्या ब्राह्मणांना वाटलं आता इथं का पैशाचा उपयोग होणार नाही, अजून वेगळं काहीतरी केलं पाहिजे. तो ब्राह्मणांनी काय केलं, गिरिजाबाईंच्या पाठीवर जाऊन बसला. आणि पाठीवर जाऊन बसल्यानंतर आता मला सांगा, आपल्या बायकोच्या पाठीवर कोण बसलं, काय कराल तुम्ही? मागाल त्या माणसाला? नाथ महाराज तसलं काहीच केलं नव्हतं. नाथ महाराजांनी तसं काहीच केलं नाही. उलट गिरिजाबाई म्हणाल्या, आपला हरी सुद्धा असंच पाठीवर खेळायचा. अहो किती प्रेम त्या नाथ महाराजांचं. इंद्रिय कोंडली नव्हती त्यांची. इंद्रिय सत्तेचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर इंद्रिय आपल्या ताब्यात राहतात. तो ब्राह्मण खाली उतरला आणि गिरिजाबाईंची माफी मागितली. आणि माफी मागितल्याच्या नंतर ते म्हणाले, ब्राह्मण म्हणाले, मी हे सगळं पैशासाठी करत होतो.
नाथ महाराज म्हणाले हे मला माहिती होतं. मग नाथ महाराजांनी सांगितलं याच विकारावरून मी तुम्हाला प्रवचन देत होतो. आता एक काम कर, दारात उभं करतो, रागवतो, त्यांच्याकडून पैसे घे, मीही तुला पैसे देतो. एवढं नाथ बाबांचं प्रेम होतं. संतांचं जीवन एवढं साधं सुद्धा नाही आहे. आपल्यासारख्यांचे तर कामच नाही ते. वाचा ज्ञानेश्वरी वाचा, नाथ भागवत वाचा, त्यातून आपल्याला कळत जाईल. नाही वाचता आली बोट फिरवा नुसतं. नाही वेळ मिळाला, मोबाईल आहे, मोबाईलवर आता सगळं उपलब्ध आहे. हिकडल्या तिकडल्या गप्पा मारण्यापेक्षा तशा जर गोष्टी आपण केल्या तशा ज्ञान किती प्राप्त होईल आपल्याला. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. त्यांना विठो भाषे ते चिंतन तुमचं आमच्याकडून घडलं पाहिजे. बसून नाही नामस्मरण करता आलं तरी चालेल, पण चालता चालता नामस्मरण केलं तर काय बिघडलं आपलं. संत ही अशी गोष्ट आहे ना, संत हे संत राहत नाही, ते एक जेवढे जेवढे त्यांच्या शरणाजवळ येतात त्या माणसांना संत करून ठेवतात. आबांचा अवतार यासाठी झालेला आहे. साधूबाबांचा अवतार सुद्धा यासाठी. नाथ महाराजांना कुठेतरी वाटलं असेल की आपल्या भागवत ग्रंथातलं वाङ्मय कुठं पोषत नाही. अहो योगीराज महाराज गोसावी सुद्धा म्हणाले की ब्रह्म संप्रदाय संस्थेने नाथ भागवताचा प्रचार केलेला आहे. बाकी नाही कोणी केला नाथ भागवताचा प्रचार. योगीराज महाराज गोसावी बोलून गेले होते. 50वा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम झाला तर योगीराज महाराज गोसावी बोलून गेले होते. आज महाराष्ट्रामधले जेवढे काही कीर्तनकार आहेत ना, त्यांच्या कीर्तनातून हे नाथ भागवताच्या ओव्या सुद्धा निघत नाही. एवढं प्रेम नाथ भागवतात. बरं, ज्ञानेश्वरीच्या आणि नाथ भागवतातला एवढाच फरक आहे. ज्ञानेश्वरी ही संक्षिप्त रूपाने लिहिलेली आहे आणि भागवत हा विस्ताराने लिहिलेला आहे. नाही फरक काहीच नाहीये. ज्ञानोबा काय आणि नाथ बाबा एकच अवतार आहे. महाविष्णूचा अवतार आहे सखा माझा ज्ञानेश्वर. आणि इकडे नाथ बाबांचं जर बघितलं तर भानुदास कुळी महाविष्णूचा अवतार. एवढं नाथ बाबांचं अलौकिक कार्य. अहो एवढंच नाही, भागवतातल्या 5 ओव्या पैठण क्षेत्रामध्ये आणि 5 अध्याय पैठण क्षेत्रामध्ये आणि बाकीचे सगळे अध्याय काशीमध्ये. बरं, तिथेही वादविवाद झाला की कोणाचा ग्रंथ मोठा. काशी क्षेत्रामध्ये कोणाचा ग्रंथ मोठा, कोणाचा ग्रंथ श्रेष्ठ
असं चाललेलं होतं. मग त्यांना बाबांनी काय केलं, काशीचं मंदिर आहे काशी विश्वेश्वराचं, तर तुम्ही तिथं 2 ग्रंथ ठेवा. सकाळी आपण बघू, जो ग्रंथ वर येईल तो ग्रंथ सर्वश्रेष्ठ मानला जाईल. दुसऱ्या दिवशी काशी विश्वेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले आणि बघितलं तर नाथ भागवतातला ग्रंथ वर आला. आणि काशी क्षेत्रामध्ये हत्तीवरून भागवताची मिरवणूक काढली. इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे हा. करा सरावया जना केले भागवत. गोपी भक्त माता पिता. एवढं भागवत ग्रंथ श्रेष्ठ आहे. सद्गुरु आबा अवताराला आले, बरं श्रीकृष्ण अवताराला आले, त्यांच्या हातात फक्त बासरी होती. जर आबांच्या दृष्टीने जर बघितलं आणि त्यांची श्रीकृष्णाची बासरी कायम ओठावर, त्याच्यात आबांच्या दृष्टीने जर बघितलं तर नाद भागवत हा ग्रंथ आबांच्या मुखातूनच आणि आबांच्या ओठावरच कायम राहिला. आता ह्याच्यात बासरीमध्ये कसे सप्तसूर असतात, त्याच्यात ह्या भागवतामध्ये सुद्धा सप्तसूर आहे. सप्तसूर म्हणजे काय, नरदेहाचं महत्व, सद्गुरु भक्तीचे महत्व, कर्माचं महत्व, मोक्षाचं महत्व, हे सगळे सप्तसूर आहे. आबांनी आपल्या मुखातून आपल्या नरदेहापर्यंत स्थित केलेले आहे. ज्या दिवशी आपल्या कानामध्ये तत्वमसी महावाक्याचा उपदेश पडेल ना, त्या दिवशी समजायचं आपल्या देह सद्गुरूंच्या चरणाजवळ समर्पित केलं. बर, माझ्या बाबतीत एक उदाहरण द्यायचं झालं तर कधी कधी मी आश्रमात जातो, त्यावेळी तिथे दानपेटी असते. त्या दानपेटीत पैसे टाकायला सुद्धा माझ्याकडे पैसे नसतात. त्यावेळेस आबा अशी जाणीव करून देतात की अरे बाळा, हे देणगी काय कामाची नाहीये. तुझ्या आई वडिलांनी या संस्थेमध्ये तुला समर्पित केलं, याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही काही. अहो, मला इतक्या पोरांची संगत लाभली आहे महाराज. व्यसन करणारी संगत खूप वाईट असते. संगत घडवते सुद्धा आणि तिथे बिघडवते सुद्धा. आणि एवढं सगळं असताना देखील किंचितही या देहाचा परिणाम झाला नाही. ह्याची आजी आजोबांची, माझ्या आबांची आणि माझ्या आई वडिलांची सगळ्यात मोठी पुण्य आहे. आणि तरुण वयात परमार्थ करायला सुद्धा आई वडिलांची पुण्याही लागते. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बरेच जण मला म्हणतात परमार्थ हा म्हातारपणी करायचा असतो. मग मला सांगा, जर ज्ञानोबा वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर तरुण वयातला परमार्थाचा काय अर्थ राहिला असता. ते एक गुरुजी आणि विद्यार्थी होते. ते कुणाला विद्यार्थ्यांना सांगत होते, बघ बाळा, वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आहे,
तो विद्यार्थी काय म्हणतो? तो बघा वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, तुम्ही अजून इथं. बघा हे झाले काल्पनिक दृष्टीचं उदाहरण. आपण ज्यावेळेला देवाला फुलं ठेवतो, सुकलेली फुलं ठेवतो का ताजी फुलं ठेवतो? सुकलेली फुलं देवाला आवडतात का? मग हे सुकलेलं म्हातारपण परमार्थासाठी घातक आहे. बघ परमार्थ सगळ्यांना करता येतो. 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून ते 1400 वर्ष जगलेल्या सांगदेवांपर्यंत. पण तो परमार्थ करण्यासाठी तुला जन्मांतराची पुण्याही लागते. कोण पुण्य यांचं होईन सेवक. दावी नारायण विचा खुना प्रकट होणे. ती अंतरीच्या खुना प्रकट झाल्या पाहिजे. आणि त्यात मला एक दुसरं मला खूप वाईट वाटतंय. बरेच जणांचं उदाहरण हे असतं तोंडातून की काशी क्षेत्रामध्ये मुक्ती मिळते. कोणी सांगितलं आपल्याला काशी क्षेत्रामध्ये मुक्ती मिळते? ज्ञानोबा हरिपाठामध्ये बोलतात, देवाशी द्वारी उभा क्षण भरितेने मुक्ती सारी साधी. मुक्ती साध्य कराव्या लागतात. ते ज्ञानोबा यांनी साध्य केल्या. मिळाल्या नाहीत मुक्ती. मुक्ती जर मिळत असती तर ज्ञानोबा काशी क्षेत्रामध्ये गेले असते. नाथबाबा काशी क्षेत्रामध्ये गेले असते. त्यांनी मुक्ती साध्य केल्या. ज्ञानोबा यांसारखं ऐश्वर्य. आज ज्ञानोबा यांचं वैभव वेगळं आहे. आणि त्या काळात किती शोषलंय ज्ञानोबा यांनी. ते मधुकरीच म्हणतात ना त्याला, माधुकरी. ते मागायला जात असताना लोक त्यांना द्यायची, पण विठोबा शास्त्री आले की चेन घेतली, झोळीत टाकून दिलं. एवढा त्रास सहन करावा लागला. योगी पावन मनाचा काही अपराध जणाचा तो अपराध सहन केला. सोपं नाही महाराज. वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली ज्ञानोबा यांनी. एवढ्या कमी वेळात एवढं नाव अलौकिक करणं सोपं आहे का? आपल्याला जर आबांचे हे वैभव कमवायचं म्हटलं ना, 7 जन्म सुद्धा पुरणार नाही. एकाच जन्मात आबांनी करून दाखवलंय ते. अहो धारगीचं मत, आडरेगावचं मत सांभाळणं इतकं सोपं नव्हतं आबांसाठी. सगळ्यांना सांभाळून सगळं एवढं सगळं केलं. बघ आबांना काय त्यांची कुटुंब महत्वाची होती का एवढं सगळं करण्यासाठी? आबा हे आबाद. आबांसारखे असे महात्मे पुन्हा होणे नाही. त्यांच्यासारखा महात्मा होणे नाहीच नाही. आणि आबांनी जो भागवताचा प्रचार केला ना,
तर आपल्याला सुद्धा न जमणार आहे. अक्षय महाराज काल म्हटले मला की कुठल्या तरी महाराजांनी सांगितलं होतं की जे नाथ महाराजांच्या वंशजांना सुद्धा जमलं नाही एवढं ब्रह्म संप्रदायाने करून दाखवले. आणि बिवडी संस्थान हे असे महाराज की मला साधूबाबांच्या जीवनातील एक प्रसंग सांगावा असं वाटते. राजेंद्र महाराज येपरे बिवडी संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मुखातून साधूबाबांच्या जीवनातील एक प्रसंग तो असा आहे महाराज की साधूबाबा कोणाच्या तरी घरी गेले होते आणि कशाचं तरी निमित्त होता. असे 10-12 शिष्य घेऊन गेले होते घरी. आणि घरी गेल्यानंतर जेवणाची वेळ झाली. ताट वाजलं आणि या जगामध्ये कलियुगामध्ये कुटाळखोर करणारी लोक खूप आहेत. त्यांनी काय करावं? साधूबाबांच्या ताटामध्ये मटण वाजलं होतं. त्यांचं मी अलौकिक अपूर्वता सांगतोय साधूबाबांची. म्हणजे अपूर्वता म्हणजे ह्याच्या आधी कधी घडलं नाही आणि ह्याच्यानंतर कधी घडणार नाही. मटण वाढावं तेही साधूबाबांच्या ताटामध्ये. अहो बाजूला बसलेले शिष्य गोंधळले. काय करावं? साधूबाबा रागवतील का न रागवतील? साधूबाबा रागवले नाही, काही केलं नाही. साधूबाबा हे चालतं बोलते परब्रह्म होते. काय करावं साधूबाबांनी? साधूबाबांनी असा हात लावायचा आधी तिथे मटणाचा बटाटा झाला महाराज. मटणाचे बटाटे करावे साधूबाबांनी. एवढा मोठा चमत्कार आहे साधूबाबांचा. जर मटणाचे बटाटे होत असतील, जर मटणाच्या बटाट्याचा उद्धार होत असेल, मग तुमचा आमच्या जीवनाचा उद्धार का होणार नाही महाराज? साधूबाबांसारखं ऐश्वर्य नाहीच नाही. अहो 15 एकर जमीन विकावी साधूबाबांनी आणि भागवताची एक प्रत घ्यावी आणि ती सोडवताही आली नाही. किंचितही मनात धरलं नाही साधूबाबांनी. एवढं कार्य साधूबाबांनी आबा करून गेले. आबांसारखे म्हणून म्हटलं आता सद्गुरु व्यसन विश्वास. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, अबाधित विश्वास. अबाधित विश्वास. सद्गुरूंशिवाय ते होणे नाही. आणि आज तुम्ही आम्ही इथं बसतोय ते का आता पुण्य करतोय म्हणून बसत नाही. इथे बसण्यासाठी सुद्धा मागच्या जन्माची पुण्याही लागते. आणि आई बनून सुद्धा तसे आचार्य लागतात. आजोबांनी जे माझ्या आजोबांनी मला जे सद्गुरू भक्तीचं दार उघड करून दिलं ना, ते कोणीच नाही करून देऊ शकले. अहो आबा
कोकणात आले 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 तसंच बाबा खाली कोणीतरी जरी मला येऊन सांगितलं ना तरी बाबांना कळून जायचं की आबा आलेत कोकणात. एवढी त्यांची सद्गुरू भक्ती होती. बरं आज मी इथे प्रवचनकार म्हणून गादीवर बसलोय, ती काय माझी पुण्याई म्हणून बसलेलं नाहीये. बाबांनी सेवा केली, वडिलांनी सेवा केली. माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी सगळ्यांना सेवा पांडुरंगा. नाही नाहीच नाही. बर अशा आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला की जिथे साक्षात आई वडिलांच्या लग्नात परब्रह्म येणं अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो. कुळी गण्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बर आबांचा सहवास मला 16 वर्ष लाभला, पण मी तुम्हाला 13 ते 14 वर्ष सांगणार होतो. 2 वर्ष एकटा सांगितले. याचं कारण ती 2 वर्ष सहवास माझ्या आईच्या पोटातून गेलेला आहे. कारण त्यांच्यामध्ये तेवढी भक्ती रुजलेली होती. ज्या वेळेस आई वडिलांच्या लग्नातले अल्बम मी पाहिले ना, माझ्या डोळ्याला पाणी येतं. अहो असे परब्रह्म माझ्या आई वडिलांच्या लग्नामध्ये येणं सामान्य गोष्ट नाहीये ना. त्या दोघांची सुद्धा मागच्या जन्माची पुण्यही असेलच की. ह्याला संत संगतीचा विचार आपल्याला करावा लागेल इथे. टायमिंग झालेला आहे आपला. तर मी फक्त आता एवढंच सांगतो, आपली गाडी मुक्कामाला पोहोचण्याच्या आज, आपला सूर्यास्त होण्याच्या आज आणि आपल्यावर काळाने घाला घालण्याच्या आज मी कोण आहे याचं चिंतन आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगेन, मला आभार या गोष्टीसाठी मानायचे. एका व्यक्तीचे मी आभार मानेन, ती व्यक्ती म्हणजे स्नेहा संतोष जाधव. कारण ज्या वेळेस शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि 4थीला माझा पहिला नंबर आला होता. आणि मॅडमला वाटलं की पुढे काहीतरी करेल, आणि केल्यानंतर पुढच्या वर्षी आलं 5वीला. आणि 5वीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाषण दिलं होतं मला. आणि ते भाषण करत असताना सगळी मुलं हसली माझ्यावर. का हसली, कशासाठी हसली ते मला नाही सांगता येणार आता. त्यानंतर जी संत संगत मला लाभली ना वडिलांकडून, त्यानंतर कुठेतरी आयुष्य, त्या आयुष्याची ताटी मी लावून घेतली होती. काय करावं आयुष्यात.
आणि ताटी प्रकरणातील एक अभंग आहे. ज्यावेळेस ज्ञानोबा काय आई वडिलांचं बोलणं सहन झालं नाही ज्ञानोबा काय यांना. ज्ञानोबा काय ताटी लावून घेतात. योगी, मला तो ताटी प्रकरणातील अभंगच आठवतो. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी भावे संती सुखे पाणी, बोल शास्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्व पट ब्रह्म दोरा ताती उघडा ज्ञानेश्वरा. ज्या वेळेस ती माझ्या आयुष्यात आली ना, आदिशक्ती आहे, आदी माया आहे ती, त्यावेळेस माझ्या मनात एक वीज प्रकाश पडला. ज्या संप्रदायामध्ये आपण जन्माला आलो त्या संप्रदायाचा प्रचार करणं हे आपलं कार्य आहे. विश्वपट ब्रह्म दोरा याचा अर्थ असा आहे, आबांनी जो आपल्याला ब्रह्मदोरा दिलेला आहे ना, तो ब्रह्मदोरा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी तुला टाटी उघडावी लागेल. आणि तिचा आभार मानणे शेवटी तिच्या आई वडिलांचे आभार मानतो की तुमची मुलगी मला मुक्ताईसारखी बहीण म्हणून मला लाभली. हे धन्य झालो मी. तिच्या या 2 अक्षरांमुळेच मी आज इथे बोलू शकलो. आणि आबांची कृपा. म्या बोलविल वेद बोल, म्या सालविल सूर्य साल, म्या हालविल पान हाल तू जगत चालिता. तू का म्हणे माझी कोणी वदविली वाणी, असून तुमची या विठ्ठल. करून घेणार ते मी नाही. मला आबांनी फक्त निमित्त मात्र केलं. बर, आज माझं नाव सगळ्यांना माहिती आहे. याचं कारण सांगतो. ओमकार हे माझं नाव नाहीये, हे नाम आहे. आबा काय करतात, आज तुम्ही संस्थेमध्ये जर बघितलं ना, ओमकार इकडे ये, ओमकार इकडे ये, तिकडे जा, हे कशा करीत आहे. आबा मला निमित्त करून ओमकार हे नाम तुमच्याकडून वदवून घेताय. आमच्याकडून वदवून घेताय. एवढी ताकद आहे त्या नामामध्ये. हे नाव माझं, हे फक्त देहाचं नाव आहे ओमकार. त्याची प्राप्ती करायची. तर ती प्राप्ती होण्यासाठी आपल्याला संतांना सद्गुरूंना शरण जावं लागेल. त्याच्याशिवाय ती प्राप्ती होणार नाही. झालेली सेवा, सद्गुरु वसन विश्वास आहे. माणूस सर्वत्र परमात्मा आईश आहे. त्याची निज बुद्धी निश्चय वसे, निज मानसे विवंशी. जोपर्यंत सद्गुरूंची गाठ पडत नाही ना, तोपर्यंत सर्वत्र परमात्मा दिसत नाही. ते दिसण्याकरिता सद्गुरू भेटीची तळमळ असावी लागते. म्हणून झालेली आजची ही प्रवचन रूपी सेवा परमपूज्य स्वानंद शिकनवासी आबा महाराज व मातोश्री माई, त्याचबरोबर ब्रह्म संप्रदायाचे आद्य प्रवर्तक साधू बाबा, आजी आजोबा आणि आई वडील आणि तुम्हाला सर्व संत माय बापांच्या शरणी झाले
सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पशाय दाने जे खळांची व्यंकटी शांदो तया शासकर्म मती वाढो भूता परेश्वरे पडो मैत्र जीवांचे दुर्तांचे तुम्ही रजाहो विश्वस्वधर्मेश्वर्य पाहो जो जय वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्त चक्र मंगळी ईश्वर नित्यांची मांदी जाळी अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरुंचे आगव तेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अहनव पियुषांचे चंद्रमे जे आळांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन शौर्ये होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईनी तिही लोकी भजिजो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजी विजय विश्वेश्वी लोकी दृष्टानृष्टि विजय वाओजी एत मने श्री विश्वेश्वराओ आओ ईल दान पशाओ येणे वगे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला येणे वगे ज्ञान देव सुखिया झाला. 1 मिनिट भजन करूया आणि मग पुंडलिक वगैरे. भानुदास एकनाथ 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नाथ महाराज की जय. साधू बाबा महाराज सद्गुरु बाबा महाराज की जय. माधव श्री माही महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. कुल स्वामिनी माते की जय. दादू बंद कर.